नमस्कार. आज आपण अशा 5 जबरदस्त पुस्तकांबद्दल बोलणार आहोत जी खरं तर आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. चला तर मग बघूया या पुस्तकांमध्ये असं काय आहे जे त्यांना इतकं खास बनवतं. आता हा प्रश्न बघा, आयुष्य बदलण्याची क्षमता खरंच कोणत्या पुस्तकांमध्ये असते? तसा मोठा प्रश्न आहे नाही का? पण आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या आपल्या प्रवासात ही 5 पुस्तकं सोबत असणार आहेत. पहिलं द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, मग ॲटॉमिक हॅबिट्स, त्यानंतर थिंक अँड ग्रो रिच, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, आणि शेवटी द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. बघूया या सगळ्यांमधून आपल्याला नेमकं काय मिळतं. ओके, तर मग सुरुवात कुठून करायची? अर्थात विचारांपासून. आपली पहिली संकल्पना आहे विचारांची शक्ती. कारण बघा, कुठलाही बदल मोठा असो किंवा छोटा, त्याची सुरुवात आपल्या डोक्यात, आपल्या विचारांमध्येच होते. चला, हेच जरा नीट समजून घेऊया. आपलं पहिलं पुस्तक आहे नॉर्मन विन्सेंट पील यांचं द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. नावाप्रमाणेच या पुस्तकाचा अगदी मूळ विचार आहे की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा. बरं, हे पुस्तक आपलं म्हणणं 4 अगदी सोप्या स्टेप्समध्ये सांगते. पहिलं म्हणजे आपले विचारच आपलं भविष्य ठरवतात. दुसरं, पॉझिटिव्ह विचार केला की मन शांत राहतं आणि निर्णय घेणं सोपं जातं. तिसरी गोष्ट, जेव्हा विचार आत्मविश्वासाने भरलेले असतात तेव्हा यशाची शक्यता आपोआप वाढते. आणि सगळ्यात शेवटी चौथं, मनावर नियंत्रण मिळवलं की आयुष्य खरंच आनंदी होतं. विचारांच्या शक्तीवरच आधारित आपलं दुसरं पुस्तक आहे नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच. हे पुस्तक जरा वेगळ्या अँगलने विचार करतं. मोठी ध्येय गाठायची असतील तर त्यासाठी लागणारी मानसिक ताकद कशी मिळवायची यावर याचा फोकस आहे. मग या पुस्तकातून काय शिकायचं? तर सगळ्यात आधी यशाची सुरुवात होते ती पक्क्या विचारांनी. ध्येय अगदी स्पष्ट हवं आणि ते मिळवण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हवी. विश्वास, कष्ट आणि सातत्य, यशस्वी लोकांच्या मनात हेच तर चालू असतं. म्हणजे बघा, ही दोन्ही पुस्तकं विचारांच्या ताकदीबद्दलच बोलतायत, पण एक छोटासा फरक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग हे एकंदरीत सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याबद्दल आहे, तर थिंक अँड ग्रो रिच हे एखादा विशिष्ट ध्येय ठरवून ते कसं मिळवायचं यावर जास्त भर देतं. ओके, तर विचार तर पक्के झाले, पण फक्त विचार करून काम भागतं का? नाही, त्यांना कृतीत उतरवणं तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. आणि इथेच आपल्या चर्चेचा पुढचा भाग सुरू होतो, तो म्हणजे सवयींचं सामर्थ्य. आणि सवयींबद्दल बोलायचं झालं तर जेम्स क्लिअरच्या ॲटॉमिक हॅबिट्सचा उल्लेख करावाच लागेल. आजकाल खूपच लोकप्रिय आहे हे पुस्तक. आणि का? कारण याचा मूळ विचारच इतका पॉवरफुल आहे की अगदी छोट्या छोट्या रोजच्या सवयींमधूनच आयुष्यात खूप मोठे बदल घडतात. 1%, फक्त 1%. ऐकायला खूपच लहान आकडा वाटतो नाही का? पण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा आत्माच या 1%त आहे. विचार करा, रोज फक्त 1% जरी सुधारणा केली ना, तर वर्षाच्या शेवटी त्याचे परिणाम इतके मोठे असतात की विश्वास बसणार नाही. यालाच तर कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात. तर हे संपूर्ण पुस्तक याच 1% कल्पनेभोवती फिरतं. म्हणजे चांगल्या सवयी लावणं सोपं आणि वाईट सवयी मोडणं अवघड कसं करायचं यासाठीच्या एकदम प्रॅक्टिकल टिप्स यात आहेत. आणि हो, शिस्त आणि सातत्य या 2 गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. सवयींच्याच दुनियेतलं अजून एक अजरामर पुस्तक म्हणजे स्टीफन कोव्ही यांचं द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. हे पुस्तक आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही मूलभूत तत्वांवर आधारित सवयी शिकवतं. इथे बघा, या 7 सवयी आहेत, त्या काही सुट्ट्या नाहीत, तर त्या एकमेकामध्ये गुंतलेल्या आहेत, एक पूर्ण सिस्टीम तयार करतात. आपण प्रत्येक सवयीच्या खोलात नाही जाणार, पण महत्त्वाचं हे आहे की या सगळ्या मिळून आयुष्यात एक प्रकारचं संतुलन आणि शिस्त आणायला मदत करतात. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक काय शिकवतं? तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या, वेळेचा योग्य वापर करा आणि आपली ध्येय काय आहेत यावर सतत लक्ष ठेवा. यातूनच एक प्रभावी आणि यशस्वी जीवनशैली तयार होते. ठीक आहे, म्हणजे आपण आपले विचार पाहिले, आपल्या सवयी पाहिल्या, हे सगळं झालं आपल्यापुरतं. पण आपण एकटे तर राहत नाही ना. आपण इतरांशी कसं वागतो, बोलतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता वळूया आपल्या तिसऱ्या भागाकडे, मानवी संबंधांची कला. आणि जेव्हा मानवी संबंधांचा विषय येतो तेव्हा डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल ह्या पुस्तकाला विसरून चालणारच नाही. हे पुस्तक म्हणजे कम्युनिकेशन स्किल्ससाठी एक बायबलच आहे. मजबूत नातेसंबंध तयार करणं किती गरजेचं आहे हे पुस्तक आपल्याला पटवून देतं. या पुस्तकाचा संपूर्ण सार खरं तर ह्या एका वाक्यात आहे: चांगले संबंध हीच यशाची गुरुकिल्ली आहे. किती खरं आहे हे नाही का? आपलं यश हे फक्त आपल्या एकट्यावर नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत आपले संबंध कसे आहेत यावरही खूप अवलंबून असतं.
बरं, तर आपण आतापर्यंत 3 वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल बोललो: विचार, सवयी आणि नातेसंबंध. आता या सगळ्याला एकत्र आणून बघूया, म्हणजे आपल्याला यातून नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत ते स्पष्ट होईल. तर मुद्दा असा आहे की ही सगळी पुस्तकं मिळून आपल्याला एक पूर्ण पॅकेज देतात. इथे बघा किती छान दिसतंय. द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आणि थिंक अँड ग्रो रिच ही पुस्तकं आपल्या विचारांवर काम करतात. ॲटॉमिक हॅबिट्स आणि 7 हॅबिट्स आपल्या सवयी आणि सातत्यावर लक्ष केंद्रित करतात. आणि हाऊ टू विन फ्रेंड्स हे पुस्तक आपले संवाद आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी आहे. म्हणजे आयुष्याच्या महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श केला जातो.